या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील फर्स्ट सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला समोरती वक्रावरील विविध जे परिणाम होतात, ते परिणाम या ठिकाणी पाहायचे आहेत. आपण यापूर्वीच्या तासाला उपभोक्त्याचं संतुलन पाहितलेलं आहे आणि हे संतुलन अ, अ, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं आणि किमती स्थिर असतात. अशा प्रकारचे गृहीते घेऊन ते उपभोक्त्याचं संतुलन आपण पाहितलेलं आहे, की उपभोक्ता अ, एकदा दिलेली पसंती तो बदलू इच्छित नाही. कारण त्या ठिकाणी मिळणारं समाधान त्याला सर्वोच्च असतं. इतर बिंदूपेक्षा मिळणारं समाधान हे सर्वोच्च असतं आणि अशा प्रकारे सर्वोच्च समाधान देणारा बिंदू हा उपभोक्त्याचा संतुलन बिंदू असतो. अशा प्रकारे आपण समवर्ती वक्राच्या सहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन हा भाग आपण यापूर्वीच्या तासाला पाहितलेला आहे. परंतु आपण पाहतो की कायमस्वरूपीच अशा प्रकारचं संतुलन नसतं, तर त्यामध्ये बदल होत असतो. बदल 3 कारणांमुळे होतो. जसं की आपण पाहितलं की उपभोक्त्याचं संतुलन पाहत असताना आपण 2 गृहीते विशेषतः या ठिकाणी घेतली होती. त्यामध्ये उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं आणि वस्तूच्या किमती ह्या स्थिर असतात. अशा प्रकारची 2 गृहीते आपण घेतली होती. परंतु आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहत नाहीत जास्त काळासाठी आणि उपभोक्त्याचं उत्पन्नही स्थिर राहत नाही. उत्पन्नात बदल झाला असताना किंवा किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनावर काय परिणाम होतो? तर हा परिणाम आज आपल्याला समवर्ती वक्राच्या सहाय्याने या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे उपभोक्त्याच्या संतुलनावर उपभोक्त्याच्या उत्पन्नात किंवा पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये किंवा वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनावर काय परिणाम होतो? हा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. हा परिणाम आपल्याला 3 प्रकारात पाहायला मिळतो. एक तर उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असताना उपभोक्त्याचं संतुलन बदलतं. उपभोक्त्याचा संतुलन बिंदू बदलतो. त्यानंतर वस्तूच्या किमती बदलल्या असताना उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होतो. त्याचबरोबर पर्यायी वस्तूच्या किमतीतही बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनावर परिणाम होत असतो किंवा संतुलन बदलत असतं. अशा प्रकारे 3 कारणं मुख्यतः उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होण्याची आहेत. उत्पन्नात बदल झाला तर उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होतो. पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होतो किंवा वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असतो. अशा प्रकारे 3 बदल त्याला उत्पन्न परिणाम, प्रतिस्थापन किंवा पर्यायता परिणाम आणि किंमत परिणाम असे 3 परिणाम आपण या ठिकाणी पाहायचे आहेत. इन्कम इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर सबस्टिट्यूशन इफेक्ट दुसरा प्रकार आणि प्राइस इफेक्ट हा तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे उत्पन्न परिणाम, प्रतिस्थापन किंवा पर्यायता परिणाम किंवा किंमत परिणाम अशा प्रकारचे 3 परिणाम आपण पाहतो, की उपभोक्त्याच्या उत्पन्नात आणि वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनावर परिणाम होत असतात किंवा संतुलन बिंदू बदलतो. तर हे संतुलन बिंदूत या 3 कारणांमुळे बदल होत असतो. त्यामध्ये उत्पन्नात बदल झाला असताना, वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना किंवा पर्यायी वस्तू किंवा पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला असताना. तर अशा प्रकारे या 3 कारणांमुळे उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असतो. हा बदल म्हणजेच समवर्ती वक्रावरील परिणाम असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हे 3 परिणाम आहेत. उत्पन्न परिणाम, प्रतिस्थापन परिणाम आणि किंमत परिणाम. तर त्यापैकी एक परिणाम आपण या ठिकाणी पाहूया, की तत्पूर्वी आपण उपभोक्त्याचं संतुलन या ठिकाणी त्याची आकृती आपण यापूर्वीच्या तासाला आपण पाहितली होती, की उपभोक्त्याचं संतुलन किंमत रेषेच्या सहाय्याने होत असतं. किंमत रेषा ही उपभोक्त्याची खरेदी क्षमता दर्शवणारी रेषा आहे. या रेषेच्या आत उपभोक्ता वस्तूची मागणी करू शकतो आणि त्यामध्ये बदल तेव्हाच होऊ शकतो, की जेव्हा उत्पन्नात बदल झाला असताना, किमतीत बदल झाला असताना. परंतु उपभोक्त्याचं संतुलन पाहत असताना हे दोन्ही गोष्टी आपण स्थिर गृहीत घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार उपभोक्त्याचं संतुलन या पद्धतीने आपण पाहितलं होतं, की पी बिंदूच्या ठिकाणी उपभोक्त्याचं संतुलन होतं. कारण पी बिंदू हा त या समवर्ती वक्रापेक्षा त एक समवर्ती वक्रावरील असल्यामुळे तो वरच्या साईडला असल्यामुळे र बिंदूपेक्षा किंवा ल बिंदूपेक्षा त समवर्ती वक्रावरील र बिंदू आणि ल बिंदू या बिंदूपेक्षा प बिंदूवर मिळणारं समाधान उपभोक्त्याला जास्त असतं. त्यामुळे उपभोक्ता प बिंदूला या ठिकाणी अ, पसंती देत असतो आणि दिलेली पसंती ही त्याची अंतिम असते.
परंतु हे सगळं पाहत असताना आपण काही गृहीते घेतली होती, की उपभोक्त्याचे उत्पन्न हे स्थिर असतं आणि वस्तूच्या किमती देखील स्थिर असतात. पण यामध्ये जर बदल झाला, कारण आपण पाहतो की नेहमीच उत्पन्न स्थिर नसतं आणि वस्तूच्या किमतीही स्थिर नसतात. तर यामध्ये जर बदल झाला, तर आपल्याला अशा प्रकारे उपभोक्त्याच्या संतुलनावर 3 परिणाम होत असतात. उत्पन्नात बदल झाल्यामुळे उत्पन्न परिणाम, त्यानंतर पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे प्रतिस्थापन परिणाम आणि वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे किंमत परिणाम. अशा प्रकारचे 3 परिणाम उपभोक्त्याच्या संतुलनावर होत असतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. उपभोक्त्याच्या संतुलनावरून असे स्पष्ट करता येते, की हे संतुलन वेगवेगळ्या गृहीतावर अवलंबून आहे. जर यापैकी एखाद्या गृहीतामध्ये बदल झाला, तर उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये निश्चितपणे बदल होईल. अशा वेळी उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये होणारा बदल वस्तूच्या किमतीमध्ये किंवा उत्पन्नामध्ये होणाऱ्या बदलामुळे होत असतो. पहा, उपभोक्त्याच्या संतुलनामुळे बदल का होतो? तर वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाल्यामुळे संतुलनावर परिणाम होत असतो आणि म्हणून उत्पन्न व किंमत हे उपभोक्त्याच्या संतुलनावर बदल घडवून आणणारे प्रमुख घटक आहेत. कोणते प्रमुख घटक आहेत? उत्पन्न आणि किंमत हे 2 प्रमुख घटक उपभोक्त्याच्या संतुलनात बदल घडवून आणणारे आहेत, असे आपल्याला म्हणता येते. जर उपभोक्त्याच्या संतुलनामधील बदल उत्पन्नातील बदलामुळे होत असेल, तर त्याला उत्पन्न परिणाम म्हणायचं. पहा, उत्पन्नात बदल झाल्यामुळे संतुलनावर जो परिणाम होतो, त्याला उत्पन्न परिणाम म्हणायचं आणि पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये किमतीमुळे किंवा वस्तूंच्या किमतीमुळे जर संतुलनात बदल होत असेल, तर त्याला प्रतिस्थापन किंवा किंमत परिणाम असे या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे प्रतिस्थापन परिणाम होत असतो आणि वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे किंमत परिणाम घडून येत असतो. अशा प्रकारे तिन्हीही व्याख्या आपल्याला या ठिकाणी तिन्ही परिणामाच्या पाहायला मिळतात. तर त्यापैकी पहिला परिणाम या ठिकाणी आपण पाहूया, की इन्कम इफेक्ट, उत्पन्न परिणाम. उपभोक्त्याच्या संतुलनात केव्हा बदल होतो, की जेव्हा उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल होतो. बरोबर आहे. मग वाढ झाली असेल तर उपभोक्ता वरच्या समवर्ती वक्रावरील जाईल आणि घट जर झाली तर खालच्या समवर्ती वक्रावरील येईल. तर पाहूया उत्पन्नात बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनावर काय परिणाम होतो. तर उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असेल, तर त्यास उत्पन्न परिणाम असे म्हणतात. उत्पन्न परिणाम पुढील गृहीतांवर अवलंबून आहे. पहा, उत्पन्न परिणामाची गृहीते या ठिकाणी दिलेली आहे, की उपभोक्त्याच्या आवडी बदल होत नाही. दुसरं गृहीत आहे, वस्तूच्या किमती ह्या स्थिर असतात. फक्त उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल होतो. तर बाकी परिस्थिती या ठिकाणी स्थिर गृहीत घेतलेली. म्हणजे त्याची आवड-निवड स्थिर गृहीत धरलेली आहे. त्यानंतर वस्तूच्या किमती देखील स्थिर गृहीत धरलेल्या आहेत. त्यानंतर उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान मिळवायचे आहे. पहा, उपभोक्ता जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूपासून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हे गृहीत आहे. आणि त्यानंतर उपभोक्त्याच्या मौद्रिक उत्पन्नातील बदल झालेला या ठिकाणी गृहीत घेतलेला आहे, की उपभोक्त्याच्या मौद्रिक उत्पन्नात बदल होतो. मौद्रिक उत्पन्न म्हणजे आपण पाहतो, की पैशाच्या स्वरूपात उत्पन्न वाढणं. समजा, की 1,000 वरून 2,000 उत्पन्न वाढणं, 2,000 वरून 5,000 उत्पन्न वाढणं. तर अशा प्रकारे पैशाच्या स्वरूपातील बदल हा मौद्रिक उत्पन्नातील बदल असं गृहीत घेतलेलं आहे. तर ही काही गृहीते समोर ठेवून उत्पन्न परिणामाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, की व्यक्तीच्या किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये विशिष्ट वेळी वाढ झाली असता उपभोक्ता वस्तूचे पूर्वीपेक्षा जास्त नग खरेदी करू शकतो. बरोबर आहे. उत्पन्नात वाढ झाली त्याची खरेदी शक्ती वाढते आणि त्यामुळे त्याची किंमत रेषा देखील वरच्या दिशेने सरकते, उजव्या साईडला सरकते. त्यामुळे त्यास अधिक समाधान मिळते आणि त्यामुळे उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असतो. या उलट उपभोक्त्याचे उत्पन्न कमी झाले, तर तो वस्तूचे कमी नग खरेदी करतो आणि त्यामुळे त्याच्या समाधानात घट होते आणि म्हणून संतुलन बिंदूही बदलतो. अशा प्रकारे उत्पन्नात बदल झाला तर उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असतो. हे आपल्याला पुढील आकडेवारीवरून या ठिकाणी पाहता येईल. आकृतीमध्ये पाहता येईल. पहा, ही उत्पन्न परिणामाची आकृती आहे, की आकृतीमध्ये त1, त2, त3, त4 हे विविध समवर्ती वक्र विविध उत्पन्नाच्या पातळीचे आहेत. आपण पाहितलं, की अशा प्रकारे समवर्ती वक्राचा नकाशा असतो. हे आपण समवर्ती वक्राचं वैशिष्ट्य पाहितलेलं आहे, की
उपभोक्ता जसजसं पुढच्या समवर्ती वक्रावर जातो, तसतसं त्यापासून मिळणारं समाधान हे जास्त असतं, असं आपण पाहिलेलं आहे. आणि हे समवर्ती वक्र हे उत्पन्नाच्या विविध पातळीनुसार विविध समवर्ती वक्र असतात. एकाच समवर्ती वक्रावरील वेगवेगळ्या बिंदूपासून मिळणारं समाधान सारखं असतं, परंतु वेगवेगळ्या समवर्ती वक्रावरील वेगवेगळ्या बिंदूपासून मिळणारं समाधान हे वेगवेगळं असतं. आणि म्हणून समवर्ती वक्र बदलला तर समाधान बदलतं. जसजसं उपभोक्ता वरच्या दिशेने जात असतो, डावीकडून उजवीकडे वरच्या भागात जात असतो, तसतसं त्याला मिळणारं समाधान जास्त असतं. आणि खाली येत असतो, तसतसं त्याला त्यापासून मिळणारं समाधान हे घटत जातं. तर अशा प्रकारे आपल्याला त समवर्ती वक्रापेक्षा त2 समवर्ती वक्रावर मिळणारं समाधान जास्त आहे. त2 पेक्षा त3 वर मिळणारं समाधान जास्त आहे. त3 पेक्षा त4 वर मिळणारं समाधान जास्त आहे. गृहीत धरा की उपभोक्त्याचं सुरुवातीला क क, अ आणि ब एवढं उत्पन्न पहिली जी त्याची किंमत रेषा या ठिकाणी दर्शवलेली आहे. क, ब ही किंमत रेषा आहे. आणि या किंमत रेषा पहिलं त्याचं उत्पन्न आहे, की या ठिकाणी व बिंदू दिलेला आहे, की व बिंदूच्या ठिकाणी उपभोक्त्याचं संतुलन होत असतं. समजा त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, तर उत्पन्नात वाढ झाल्यामुळे दुसरी किंमत रेषा तयार होते. क1, ब1. पहा, दुसरी किंमत रेषा तयार झाली पुढच्या बाजूने आणि उपभोक्ता त2 या समवर्ती वक्रावर जाऊ शकतो. पहा, त3 या समवर्ती वक्रावर जाऊ शकतो. त3 वरील प बिंदूला तो पसंती देऊ शकतो. का पुढे जाऊ शकतो? कारण त्याच्या उत्पन्नात वाढ झाली. म्हणून तो प वरून प1 बिंदूला तो पसंती देऊ शकतो. समजा त्याच्या उत्पन्नात घट झाली, तर उत्पन्नात घट झाली तर प1 वरून प बिंदूपर्यंत त्याला खाली यावं लागतं. प या ठिकाणी त2 या समवर्ती वक्रावरील प बिंदूला पसंती द्यावी लागेल. उत्पन्नात घट झाली तर, आणि उत्पन्नात वाढ झाली तर त3 वरील जो त त3 वरील जो समवर्ती वक्र आहे, त्यावर प1 हा बिंदू आहे आणि त्या बिंदूला त्यानं पसंती दिली तर त्या ठिकाणी मिळणारी त्याची पसंती ही सर्वोच्च असेल. अशा प्रकारे ह्या प आणि प1 या 2 संतुलन बिंदूंना जोडणारं जर आपण एक रेषा काढली, तर आपल्याला ती रेषा अशी धनात्मक दिसते. उत्पन्न उपभोग वक्र हा धनात्मक असतो. जसजसं उत्पन्नात वाढ होते, तसतसं उपभोक्त्याच्या संतुलनात समाधानात वाढ होते, असा त्याचा अर्थ, की वरच्या दिशेने मिळणारं समाधान हे जास्त असतं आणि खालच्या दिशेने येणारं समाधान कमी असतं. म्हणून उत्पन्न उपभोग वक्र ICC, इन्कम कन्झम्पशन कर्व्ह, हा कसा आहे? धनात्मक असतो. खालून वर जाणारा. धनात्मक का असतो? कारण उत्पन्न आणि समाधानाच्या पातळीमध्ये सम सम संबंध असतो. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली तर समाधानात वाढ होते. उत्पन्नात घट झाली तर समाधान घट होतं किंवा त्याच्या कल्याणात घट होते, असं आपल्याला म्हणता येईल. उत्पन्नात वाढ झाली तर संतुलन बिंदू वरच्या दिशेने जातो आणि उत्पन्नात घट झाली तर संतुलन बिंदू खालच्या दिशेने येतो. त्याची किंमत रेषा बदलते आणि समवर्ती वक्र देखील बदलत असतो. पहा, या ठिकाणी 2 किंमत रेषा आहेत. 2 उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळीला. सुरुवातीला क, ब ही किंमत रेषा आहे. या किंमत रेषेवरील उपभोक्ता त2 या समवर्ती वक्रावरील प बिंदूला तो पसंती देतो आणि त्यानुसार आपलं सर्वोच्च समाधान करून घेतो. समजा त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, त्यामुळे आता उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तो पुढच्या समवर्ती वक्रावर जाऊ शकतो. त3 या समवर्ती वक्रावर जाऊ शकतो. त्यामुळे त्याची त3 या समवर्ती वक्राला स्पर्श करणारी दुसरी किंमत रेषा तयार होईल. क1, ब1 ही किंमत रेषा तयार होईल आणि त्यामुळे पुढील दिशेने हे त्याचं उत्पन्न वाढल्यामुळे पुढील दिशेने त्याचं पुढच्या समवर्ती वक्रावर बिंदू ला तो उपभोक्ता पसंती देऊन सर्वोच्च समाधान प्राप्त करू शकतो. प पेक्षा प1 वर मिळणारं समाधान हे जास्त आहे. म्हणजे वरील दिशेने मिळणारं समाधान हे जास्त असतं. समजा उपभोक्त्याच्या उत्पन्नात घट झाली, तर उपभोक्ता प1 वरून प बिंदूच्या ठिकाणी येतो आणि त्याहीपेक्षा आणखी घट झाली तर आणखी खाली येतो. अशा प्रकारे उत्पन्न उपभोग वक्र हा कसा असतो? धनात्मक असतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला उत्पन्न परिणाम या ठिकाणी पाहता येतो. आता आपल्याला दुसरा परिणाम पाहायचा आहे, पर्यायता परिणाम किंवा बदली परिणाम, सबस्टिट्यूशन इफेक्ट, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पर्यायता परिणाम म्हणजे पर्याय वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना.
आपण पाहतो की पर्यायी वस्तू अनेक असतात, जसं गूळ आणि साखर, बरोबर आहे. म्हणजे साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाच्या मागणीत वाढ होते, असं आपल्याला या ठिकाणी ब दिसून येतं. तर त्याला पर्यायता परिणाम असं म्हणायचं आहे. त्यालाच बदली परिणाम असंही म्हणतात. जर उपभोक्त्याचे उत्पन्न विशिष्ट परिस्थितीमध्ये स्थिर असेल आणि केवळ दोन्ही वस्तूच्या किमतीमध्ये म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला असेल. पहा, उत्पन्न स्थिर असेल, परंतु वास्तविक उत्पन्नात बदल झाला असेल. मौद्रिक उत्पन्न स्थिर दाखवलेलं आहे. पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न स्थिर आहे. फक्त पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला असता. जसं की आपण म्हटलं पर्यायी वस्तू कोणत्या? की जसं की गूळ आणि साखर. साखर महागली तर गुळाला मागणी वाढते. असं असतं, की केवळ दोन्ही वस्तूच्या किमतीमध्ये पहा पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये एकात वाढ झाली आणि एकात घट झाली. समजा साखरेची किंमत वाढली आणि गुळाच्या किमतीत घट झाली, तर मागणी कोणत्या वस्तूला येईल? गुळाला येईल आणि म्हणून अशा प्रकारे उपभोक्त्याचं संतुलन बदलत असतं. उपभोक्ता काय करतो? आपण पाहिलं समोरच्या वक्राचे वैशिष्ट्य पाहत असताना उपभोक्ता स्वस्त वस्तू अधिक मागणी करतो आणि महाग वस्तू कमी मागणी करतो. म्हणून महाग वस्तूला स्वस्त वस्तू तो पर्यायित करत असतो आणि म्हणून याला पर्यायता परिणाम असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पर्यायता परिणामामध्ये दोन्ही वस्तूच्या किमतीमध्ये बदल होतो. दोन्ही वस्तूच्या किमतीमध्ये बदल कसा होतो? एक वस्तू महाग झाली तर दुसरी वस्तू स्वस्त होतो आणि स्वस्त वस्तू उपभोक्ता जास्त घेतो आणि महाग वस्तू कमी घेतो आणि त्या ठिकाणी आपलं संतुलन करत असतो. पहा, केवळ दोन्ही वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्यामुळे उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये जो बदल घडून येईल त्यास बदलास पर्यायता परिणाम असे म्हणतात. पर्यायता परिणामास प्रतिवस्तू योजना परिणाम असेही म्हटले जाते. या परिणामामध्ये उपभोक्त्याच्या समाधान पातळीमध्ये दोन्ही वस्तूच्या किमतीतील बदल झाल्यामुळे काय बदल होईल हे पाहितले जाते. पर्यायता परिणामाचा अभ्यास करत असताना उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर गृहीत धरलेले आहे. दोन्ही वस्तूच्या किमतीत कमी झाल्या असताना दोन्ही वस्तूच्या किमती बदलल्या तर संतुलनामध्ये काय परिणाम होतो, तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, उपभोक्ता गृहीत या ठिकाणी पर्यायता परिणामाची दिलेली आहे, की उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. दोन्ही वस्तूच्या किमतीत एकाच वेळी वाढ किंवा घट झालेली असते. म्हणजे दोन्ही वस्तूच्या किमती कमी होतील किंवा वाढतील अशा प्रकारच्या स्थितीमध्ये पर्यायता परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. पहा, ही पर्यायता परिणामाची आकृती आहे, की दोन्ही वस्तूच्या किमती ह्या कमी झालेल्या आहेत. अ, तर तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, की ब वस्तू ही सुरुवातीला उपभोक्ते पहा यामध्ये पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलन बिंदूवर काय परिणाम होतो? उत्पन्न स्थिर असताना. पहा, मौद्रिक उत्पन्न स्थिर असतं. फक्त पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर काय परिणाम होतो? म्हणजे एक वस्तू महाग झाली आणि एक वस्तू स्वस्त झाली. तर उपभोक्ता काय करतो? स्वस्त वस्तू अधिक घेतो आणि महाग वस्तू या ठिकाणी कमी घेत असतो. म्हणजे महाग वस्तूची मागणी कमी करतो आणि स्वस्त वस्तूची मागणी वाढवतो. या आकृतीमध्ये सुरुवातीला आपण पाहूया, की पर्यायता परिणामाची ही आकृती आहे. OX अक्षावर X वस्तूचे नग दिलेले आहेत. OY अक्षावर Y वस्तूचे नग दिलेले आहे, की पहिली किंमत रेषा क, ब ही किंमत रेषा आहे आणि त हा समवर्ती वक्र आहे. या समवर्ती वक्रावरील सुरुवातीला उपभोक्ता प बिंदूच्या ठिकाणी पसंती देऊन आपलं संतुलन करत असतो. पहा, तर क, ब ही त्याची पहिली किंमत रेषा आहे. आता गृहीत धरा, की X वस्तू स्वस्त झाली. त्यामुळे काय करेल उपभोक्ता? स्वस्त वस्तूचे जास्त नग वाढवेल आणि Y वस्तू चे नग कमी करेल. पहा, या ठिकाणी त्यामुळे त्याची किंमत रेषा बदलते. किंमत रेषा नवीन तयार होते. क1, ब1 ही नवीन किंमत रेषा होते आणि र बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता आपली पसंती देत असतो. पहा, म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे उपभोक्त्याचा संतुलन बिंदू बदलतो, परंतु समवर्ती वक्र तोच असतो. समवर्ती वक्रामध्ये बदल होत नाही. समवर्ती वक्र एकच आहे. या एकाच समवर्ती वक्रावरील प आणि र हे दोन्ही बिंदू असल्यामुळे उपभोक्त्याला प बिंदूवर जे समाधान मिळतं तेच र बिंदूवर मिळतं. म्हणून आपण व्याख्या पाहिलेली समवर्ती वक्रावरील एकाच समवर्ती वक्रावरील वेगवेगळ्या बिंदूपासून मिळणारं समाधान हे सारखं असतं आणि हे सारखं समाधान दर्शवणाऱ्या वक्राला आपण समवर्ती वक्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्यायता परिणामामध्ये उपभोक्त्याच्या
उपभोक्त्याला जे पहिल्या बिंदूपासून जे समाधान मिळतं, ते दुसऱ्या बिंदूपासून मिळतं. फक्त वस्तूच्या मागणीत त्याचा बदल होतो. वाय वस्तू कमी करतो आणि एक्स वस्तू वाढवतो आणि त्यामुळे बिंदूवरून तो बिंदूकडे सरकतो आणि मिळणारं समाधान हे या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे वर जे मिळत होतं, ते वरच मिळतं. कारण दोन्ही बिंदू हे या समोरच्या वक्रावरील आहेत. म्हणजे पर्यायता परिणामामध्ये उपभोक्त्याच्या समाधानात बदल होत नाही, परंतु मागणीत बदल होतो. आलं का लक्षात? एक वस्तू स्वस्त झाली आणि दुसरी वस्तू महाग झाली, तर उपभोक्ता आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये मौद्रिक उत्पन्न या ठिकाणी स्थिर गृहीत घेतलेलं आहे. मौद्रिक उत्पन्न स्थिर गृहीत धरलेलं असताना केवळ पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे या ठिकाणी उपभोक्त्याच्या संतुलन बिंदूत बदल होतो. वरून या ठिकाणी उपभोक्ता ला पसंती देतो आणि या ठिकाणी वस्तूची मागणी करत असतो. परंतु मिळणारं समाधान त्याला सारखंच आहे. वर जे समाधान मिळत होतं ते वर देखील तेवढंच समाधान मिळेल. कारण आणि हे एका समवर्ती वक्रावरील बिंदू आहेत आणि एका समवर्ती वक्रावरील दोन्ही बिंदूपासून मिळणारं समाधान हे सारखं आहे आणि म्हणून पर्यायता परिणामामध्ये उपभोक्त्याच्या मागणीत बदल होतो, परंतु समाधान मात्र तेच राहतं असं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला किंमत परिणाम पाहायचा आहे. किंमत परिणामामध्ये आता पहा, उत्पन्न परिणामामध्ये आपण काय पाहिलं, की उत्पन्नात बदल होतो, किमती स्थिर राहतात. पर्यायता परिणामामध्ये आपण काय म्हटलंय, की उत्पन्न स्थिर राहतं, पर्यायी वस्तूच्या किमती बदलतात. आता किंमत परिणामामध्ये उत्पन्न स्थिर राहतं आणि वस्तूच्या किमतीत बदल होतो. ही गृहीते महत्त्वाची आहेत. ही गृहीते लक्षात ठेवा आणि त्यानुसार बदल आपल्याला पाहता येतो. उपभोक्त्याच्या संतुलनामधील बदल आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. किंमत परिणाम, प्राइस इफेक्ट. उपभोक्त्याच्या संतुलनावर वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर काय परिणाम होईल? पहा, उपभोक्त्याच्या संतुलनावर वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर काय परिणाम होईल? हे किंमत परिणामामध्ये दर्शविले जाते. म्हणजेच वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचा उपभोक्त्याच्या उपभोगावर काय परिणाम होतो, हे किंमत परिणामामध्ये अभ्यास केला जातो किंवा याचा अभ्यास किंमत परिणामामध्ये केला जातो किंवा त्याला किंमत परिणाम असं म्हटलं जातं. पहा, किंमत परिणामाची काही गृहीते आहेत. पहिलं गृहीत आहे, की जे आपण म्हटलं, की उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं. किंमत परिणामामध्ये उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर राहतं. त्यानंतर उपभोग्य वस्तू ह्या हलक्या प्रतीच्या नसतात. तर सर्वसामान्य उपभोग्य वस्तू असतात. त्यानंतर उपभोक्ता जास्तीत जास्त समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यानंतरचं गृहीतक वस्तूच्या किमतीमध्ये बदल झालेला आहे. पहा, वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला असताना आणि उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर राहिलं असताना अशा वेळेस जी उपभोक्त्याची मागणी बदलते तर त्याला किंमत परिणाम असं म्हणायचं आहे. पहा, या गृहीतांवर किंमत परिणाम अवलंबून असतो. किमतीमध्ये 2 प्रकारे बदल होतो. एक तर वस्तूच्या किमतीत वाढ होते किंवा वस्तूच्या किमतीत घट होते. अशा प्रकारे 2 प्रकारे बदल होतो. एक तर वस्तूच्या किमतीत वाढ होते किंवा घट होते. तर या दोन्ही बदलामध्ये म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ झाली असताना मागणी कशी बदलते, किमतीत घट झाली असताना मागणी कशी बदलते, आपल्याला किंमत परिणामामध्ये पाहायचं आहे. वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर उपभोक्त्याची वस्तूची मागणी ही कमी होते. पहा, मागणीच्या सिद्धांतात हे आपण पाहिलेलं आहे, की वस्तू महाग झाली तर मागणी कमी होते. तर वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर उपभोक्त्याची वस्तूची मागणी कमी होते. कारण किंमत वाढल्यामुळे उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न कमी होतं. म्हणजे ₹5 वरून ₹10 किंमत झाली तर ₹5 त्याचं वास्तव उत्पन्न या ठिकाणी कमी होतं. वास्तव उत्पन्न म्हणजे किमतीतील बदल झाल्यामुळे उपभोक्त्याच्या उत्पन्नात जो बदल होतो त्याला वास्तव उत्पन्न असं म्हणतात आणि मौद्रिक उत्पन्न म्हणजे पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न. या उलट वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली तर उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते. ₹10 ची वस्तू ₹5 झाली तर ₹5 ₹10 2 वस्तू येतात. म्हणजे एका वस्तूने त्याचं वास्तव उत्पन्न वाढलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे वस्तूच्या किमतीत घट झाली तर उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि म्हणून उपभोक्त्याची वस्तूची मागणी वाढते. अशा प्रकारे वस्तूच्या किमतीत बदल म्हणजे किमतीत होणाऱ्या बदलाचा उपभोक्त्याच्या संतुलनावर होणारा परिणाम पुढील आकृतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पहा, या ठिकाणी X वस्तू ही स्वस्त दाखवलेली आहे आणि Y वस्तूची किंमत ही स्थिर गृहीत घेतलेली आहे. पहा,
एक्स वस्तू एक्स अक्षावर दर्शवलेली, वाय वस्तू वाय अक्षावर दर्शवली आहे आणि अं, तीनदा आपण पाहतो की किंमत रेषा ही या ठिकाणी वेगवेगळ्या किंमत पातळीला वेगवेगळ्या समोरच्या वक्रांना स्पष्ट स्पर्श करणारी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. क ब पहिली किंमत रेषा क ब, दुसरी किंमत रेषा क ब 2 आणि तिसरी किंमत रेषा आहे क ब 1. पहा, क ब 1 किंमत रेषा वस्तूच्या किमतीत वाढ झालेली असताना आहे, तर क ब 2 ही किंमत रेषा ही वस्तूच्या किमतीत घट झालेली असताना दर्शवलेली आहे. तर क ब ही मूळ किंमत रेषा असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे 3 किंमत रेषांना 3 किंमत रेषा ह्या 3 समवर्ती वक्रांना स्पर्श करणाऱ्या आहेत. पहिली आपण जी पाहिलेली आहे क ब ही मूळ किंमत रेषा ही त1 समवर्ती वक्राला स्पर्श र बिंदूच्या ठिकाणी करते. त्यानंतर वस्तूच्या किमतीत घट झाली असताना त समवर्ती वक्राला ब क ब ही ल च्या ठिकाणी किंमत रेषा स्पर्श करते आणि वस्तूच्या किमतीत या ठिकाणी घट झाली असताना या ठिकाणी उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं आणि उपभोक्ता त्याची अ, क्रय शक्ती वाढते आणि तो क ब 2 ब 1 या किंमत रेषा म्हणजे पुढच्या समवर्ती वक्रावर त2 या समवर्ती वक्रावरील न बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता मागणी करू शकतो. अशा प्रकारे ल, र आणि न ला जोडणारी रेषा जर काढली आपण तर किंमत उपभोग वक्र आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. पी-सी-सी प्राइस कन्झम्पशन कर्व्ह अशा प्रकारचा किंमत उपभोग वक्र आपल्याला या ठिकाणी पाहता येतो, की जेणेकरून त्याच्यावर मिळणारं समाधान हे आपण पाहिलेलं, की जसं उपभोक्ता वस्तू जसजशी स्वस्त होते तसतसे त्याचा संतुलन बिंदू बदलतो, त्याची मागणी बदलते. पहा, वस्तू स्वस्त झाली तर एक्स वस्तूची मागणी ब वरून ब1 पर्यंत वाढते आणि वस्तू जर एक्स वस्तू महाग झाली तर ब वरून ब2 पर्यंत त्याची मागणी घटते. म्हणजे वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि मागणी कितीने वाढते? न ने वाढते किंवा ब1 ने वाढते आणि किंमत जर या ठिकाणी वाढली तर मागणी ब2 ने घटते. ब2 ने घटते. आणि ल या बिंदूमधील अंतर घटतं असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे किंमत उपभोग वक्र आपल्याला पाहावयास मिळतो. तसंच आता इथे एक्स वस्तूच्या किमतीतील बदल दर्शवलेला आहे. असाच आपल्याला खालच्या आकृतीमध्ये वाय वस्तूच्या किमतीमध्येही या ठिकाणी बदल करता येतो किंवा तशा प्रकारे दाखवता येतं, की हे क बिंदू खाली घ्यायचं आणि हे 3 वक्र इथे. तर म्हणजे मुळातच आपण पाहतो, की उपभोक्ता मर्यादित उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त संतुलन किंवा समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नातूनच तो स्वस्त वस्तू अधिक मागणी करतो, महाग वस्तू कमी मागणी करतो आणि त्यामुळे वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होतो. जी वस्तू स्वस्त आहे ती तो अधिक घेतो आणि जी महाग आहे ती कमी करतो आणि त्यामुळे त्याचा संतुलन बिंदू बदलतो आणि या ठिकाणी उपभोक्त्याला मिळणारं समाधान हे वेगवेगळं मिळतं. र पेक्षा ल बिंदूपेक्षा र वर मिळणारं समाधान जास्त आहे आणि र पेक्षा न बिंदूवर मिळणारं समाधान हे जास्त आहे. अशा प्रकारे उपभोक्ता वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये जो परिणाम होतो, संतुलनावर जो परिणाम होतो त्याला किंमत परिणाम असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे स्वस्त वस्तू अधिक खरेदी करतो आणि महाग वस्तू कमी खरेदी करत असतो. अशा प्रकारे उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये 3 कारणाने या ठिकाणी बदल होत असतो. उपभोक्त्याच्या मौद्रिक उत्पन्नात बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलनात बदल होत असतो. आपण पाहिलं की त्याचा वक्र हा कसा आहे धनात्मक आहे. जसं उत्पन्न वाढतं तसं त्याचं समाधान वाढतं आणि उत्पन्नात घट झाली तर समाधानात घट होते. याला आपण उत्पन्न परिणाम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पर्यायता परिणाम पाहिलेला की पर्यायता परिणामामध्ये पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे उपभोक्त्याच्या मागणीत बदल होतो, परंतु समाधान मात्र तेच राहतं. कारण एका समवर्ती वक्र फक्त बिंदू बदलतो. एका समवर्ती वक्रावरील बिंदू
दुसऱ्या बिंदूवर उपभोक्ता पसंती देतो. परंतु दोन्ही बिंदू एकाच वक्रावर असल्यामुळे मूळ मागणी आणि बदललेली मागणी ही एकाच समोरच्या वक्रावरील 2 बिंदू असल्यामुळे मिळणारं समाधान सारखं असतं, परंतु त्याची मागणी बदलते आणि किंमत परिणामामध्ये मात्र त्याची मागणी बदलते आणि समाधानही बदलतं. किंमत कमी झाली तर समाधान वाढतं. पुढच्या समोरच्या वक्रावरील बिंदूवर उपभोक्ता या ठिकाणी पसंती देतो, कारण त्याचं वास्तविक उत्पन्न वाढतं आणि वस्तूच्या किमतीत घट झाली असेल तर मागच्या समोरच्या वक्रावर त्याला जावं लागतं, बिंदूला पसंती द्यावी लागते, कारण त्याचं वास्तव उत्पन्न घटतं. म्हणजे या ठिकाणी मौद्रिक उत्पन्न हे स्थिर दाखवलेलं आहे. फक्त वा वास्तव उत्पन्नात बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना उपभोक्त्याच्या संतुलन बिंदूमध्ये बदल होतो. त्याला आपण किंमत उपभोग वक्र असं आपण म्हटलेलं आहे. जसजसं पुढच्या दिशेने जातं तसतसं त्याला मिळणारं समाधान किंमत उपभोग वक्राप्रमाणे जास्त असतं आणि याउलट पाठीमागे येणारा असेल तर तो कमी असतं. तर अशा प्रकारे समवर्ती वक्राच्या सहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन पाहत असताना आपल्याला 3 प्रकारे संतुलनात बदल होत असतो. मौद्रिक उत्पन्नात बदल झाल्यामुळे उत्पन्न परिणामात बदल होतो. त्यानंतर पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे पर्यायता परिणाम दिसून येतो आणि वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे किंमत परिणाम लक्षात येत असतो. अशा प्रकारे उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये बदल होत असतो. म्हणजे उपभोक्त्याच्या मागणीत बदल होत असतो. बदल 2 कारणामुळे होतो. एक म्हणजे उत्पन्नात बदल झाल्यामुळे आणि दुसरा म्हणजे वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे. तर अशा प्रकारे उपभोक्त्याच्या संतुलनातील बदल आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.